महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी गेल्या 16 दिवसापासून या महसूल सेवकांच्या धरणं आंदोलन सुरूच आहे, बेमुदत धरणा. विविध बाहेरगावचे लोक येऊन इथं धरणा देणं सुरू आहे यांचं. आपण पाहू शकता तर चतुर्थ श्रेणीसाठी महसूल सेवक कोतवाल संघटना नागपूरच्या संविधान चौकात धरणं आंदोलन सुरू आहे. काय म्हणाल दादा, काय ना तुमचं? माझं नाव दिलीप प्रभाकर सावडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोर कमिटी महसूल सेवक संघटना. आणि गेली 16 दिवस झाले आम्ही इथं ऊन वारा पाऊस आणि या ठिकाणी आम्ही संविधान चौक नागपूर येथे आमच्या हक्काची श्रेणी यासाठी आम्ही इथं बसलेलं आहे. आणि एकच मागणी आहे, गेली 60 वर्ष झाले शासनाला आम्ही एकच मागणी करतो, पण वेळोवेळी आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसली जाऊन वेळोवेळी शासन आम्हाला चतुर्थ श्रेणी न देता उगाच काहीतरी देऊन आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतो. महसूल मंत्री काय म्हणतायत? महसूल मंत्र्याची आतापर्यंत तर भेट झाली नाही. महसूल मंत्री काय म्हणणार आहे, त्यांच्या तालुक्यात आहे, त्यांच्या जिल्ह्यात आहे, ते आमच्या महसूल डिपार्टमेंटचे वडील आहेत आणि त्यांच्या गृह जिल्ह्यात आम्ही इथं बसलो आहे. त्यांनी लवकरात लवकर या पेंडॉलमध्ये येऊन किंवा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोतवाल संघटनेला किंवा महसूल सेवक संघटनेला आश्वस्त करावं एवढी आमची त्यांच्यापासून अपेक्षा आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर चतुर्थ श्रेणीचा दर्जा आम्हाला देऊन सन्मानानं जगण्याची संधी द्यावी. काय म्हणता, काय ना तुमचं? मी उत्तम भाजबाई, यवतमाळ जिल्हाध्यक्ष. आज आमच्या विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं जे विदर्भात संत्रानगरीमध्ये आंदोलन पुकारलं होतं, त्या आंदोलनाचा आज 16वा दिवस. 16व्या दिवशीसुद्धा आम्ही मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहोत. इथं आंदोलन लावायचं मुख्य कारण एकच म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे महत्त्वाचे जे 2 पद आहे राजकारणामधले, ते म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि दुसरं महसूल मंत्रीपद. हे दोन्ही मंत्रीपद या नागपुरात आहे. आणि आमची खूप ह्या दोन्ही मंत्रिपदाकडून, ह्या दोन्ही मंत्र्यांकडून आमची खूप मोठी अपेक्षा, आकांक्षा आणि आशा लागून आहे की आम्ही जे 70 वर्षापासून जे हे महसूलमधलं हे सर्वात कोतवाल हे पद जे अस्तित्वात आहे, महसूलशी जे निगडीत पद आहे, आम्ही जे महसूल विभागातला जे शेतकरी आणि प्रशासनाचा दुवा म्हणून शॉर्टमध्ये सांगा, काय सांगता आता? काय आमची एकच मागणी आहे शासनाकडे की आम्हाला चतुर्थ श्रेणी पद हे बहाल करण्यात यावं.